रायगडानंतर चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून महायुती सरकारमध्ये विसंवाद। भाषणाच्या कार्यक्रम पत्रिकेत शिंदे अजित पवारांचं नाव असूनही भाषणाची संधी नाही। चैत्यभूमीच्या कार्यक्रमात भाषण कट झाल्यानं शिंदे नाराज। सूत्रांची माहिती, बाबासाहेबांच्या दर्शनापेक्षा दुसरं काही मोठं असू शकत नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। पुण्यातील सय्यदनगर भागात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांनी काढली धिंड। टिपू सत्तार पठाण, सद्दाम पठाण, एजाज इनामदार, नदीम खान या गुंडांची धिंड। टिपू पठाण आणि त्याच्या साथीदाराविरोधात तक्रार देण्याचं आवाहन। भांडूपमध्ये कुख्यात गुंड झिया अन्सारीचा नवा कारनामा। गुंडाकडून गुन्ह्यांची कलम लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा। गुन्ह्यांची कलम लिहिलेला केक कापत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। डॉक्टर घैसास यांना दिलेल्या नोटिशीवर आयएमएचा आक्षेप। अनामत रक्कम मागण्याचं धोरण रुग्णालयाचं, त्यामुळे चौकशीही रुग्णालयाचीच व्हावी, आयएमएचं स्पष्टीकरण। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांचं पॅनल एकत्र। भाजपच्या सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलला काँग्रेसच्या दिलीप मानेंचा पाठिंबा, तर भाजपचेच सुभाष देशमुख स्वतंत्र लढण्याची शक्यता। एसटी बसच्या तिकिटावर साफसफाई कराचा भार लादण्याचा प्रस्ताव। प्रस्तावाला औपचारिक मंजुरी मिळताच लालपरीचा प्रवास आणखी महागण्याची शक्यता। भंडाऱ्याच्या टेमनी शेत शिवारात वाघाचं दर्शन झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। वनविभागानं वाघाला जेरबंद करावं, शेतकऱ्यांची मागणी। कोकणात उन्हाळी सुट्टीतील पर्यटन हंगामाला सुरुवात। सलग सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले। हजारोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल। मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मागे। टँकर चालक आजपासून पुन्हा कामावर रुजू होणार। रात्रभर टँकर चालवून पाण्याची समस्या दूर करणार, टँकर असोसिएशनकडून स्पष्ट।